अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे बघितलं तर ग्रामीण भागातील 100पेक्षा जास्त गावांचा जो भार आहे तो एकाच गॅस एजन्सीवर, त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांनी जे आहे या ठिकाणी गॅस घेण्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आपण पाहू शकतो की सकाळी साधारणतः 7 वाजतापासून या ठिकाणी ग्राहकांनी जो आहे या ठिकाणी रांगा लावलेल्या आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी स्वतः ज्या गॅस घेण्यासाठी या ठिकाणी महिला दाखल झाल्या. आपण बघू शकतो की लहान मुलं सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि या ठिकाणी बघितलं तर अनेक ग्रामीण भागातील लोकांनी KYC केली नाही आणि KYC करण्यासाठी नागरिकांनी गॅस सेंटरवर यावं असं त्यांना सांगण्यात येत आहे. आणि त्यासाठी बघितलं तर मोठ्या प्रमाणात रांगा ज्या या ठिकाणी लागतात आहे. शेकडो नागरिक जे आहेत या उन्हाच्या तापत्या प्रहारामध्ये ठिकाणी लाईनमध्ये लागून आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे. तर काय सांगा, किती वाजता तुम्ही लाईनमध्ये लागले? मी रात्री 3 वाजतापासून लाईन आहे. कालही 3 वाजता होतो, आजही 3 वाजता. 12 वाजेपर्यंत याचा स्टॉक खतम होऊन जाते, मग नंतर की बाजून वापस चालले जा. काय कारण नेमकं सर आम्हाला ते सांगत नाहीये. स्टॉक खतम सांगते, फक्त स्टॉक खतम. काय सांगा तुम्ही? काय कारण आहे? काळा बाजारी चालू आहे इथं, बस बाकी काय KYC केली सांगत आहे? काहीच नाही. केवायसी फक्त एक काउंटर चालू आहे. 50 घंटे उभं राहा लागते तिथं गेल्यावर. क्या बोल काका? KYC का कोई लेनदेन नहीं. KYC झालेली आहे. सर्वांची KYC झालेली आहे. ते 500 सिलेंडर येते बोलते. रोज 500 सिलेंडर आते यहाँ पे. 500 के ऊपर नहीं आ रहा है बोली. इन्हीं कल्पना गैस एजेंसी वाले ने क्या किया मालूम आपको? इसने ये किया कि यहाँ पर कोटा कम बताया. 140 गांव का कोटा कम बताया इसने, ताकि यहाँ दूसरी एजेंसी आए ना. एकूण बघितलं नागरिकांचा आरोप आहे की एकाच गॅस एजन्सीवर मोठ्या प्रमाणात नागरिक जे येत आहे, त्यामुळं ज्या गॅस एजन्सीवरील जे कनेक्शन आहे ते इतर गॅस एजन्सीवर वळती करावे, आम्हाला सुरळीत गॅस मिळावे यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मागणी केली आहे. सोबत बघितलं तर सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहे आणि आम्हाला वेळेवर गॅस मिळावा अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे. अमरगटा, साम TV, चांदूर बाजार, अमरावती.